आवाज ऐकायला मिळेल श्री गणेश सरांचा, गणेश रसाल. आणि मी थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका. पाहत राहा आंबिवली परिसर प्रीमियर लीग चा पर्व तिसरा आणि या तिसऱ्या पर्वाचा थरार. धन्यवाद. हॅलो, आपण पाहतोय लुजर लुजरचा सामना. यानंतर जो सामना विजयी होईल तो दुसऱ्या लुजर लुजर सामन्यातील विजयी संघाशी खेळल. तर जाऊया आपण मैदानामध्ये. एकीकडे पाहतो हरेश तर एकीकडे नरेश. इथे रिव्हर्सचा अटेन, स्पर्श नाहीये. चेंडू आणि फलीचा बाईच्या स्वरूपाचा चौकार पाहायला मिळेल. चौकाराच्या सहाय्याने धावफलक 5 या अंकावरती. बोला फेकीसाठी. फेअर डिलिव्हरी आहे. जाऊया मैदानाकडे पुन्हा आपण आकाशा गोलंदाजाकडे जातोय तिसऱ्या चेंडूसाठी. नंतर बॅटची काढा लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. एक धाव तर मिळाली आहे. एकच धावेवरती समाधान मानावा लागेल फलंदाज नरेशला.
दुसरा षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्क होती. रामदासला पाहतोय लेग साईडच्या दिशेने चेंडूला फेकलाय. आउटसाइड द लेग स्टंप हा चेंडू आपण पाहतोय. इथे यॉर्करचा चेंडू होता परंतु दिशा थोडीशी चुकीची पाहायला मिळेल. त्या कारणास्तव पंचांनी दंडित केले. या चेंडूवरती वाईटची घोषणा झाली आहे. आखूर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र या चेंडूला उडवायचं होतं परंतु नाहीये. इथे क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव मिळेल. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. इथे पुन्हा हवेत चेंडू आहे. दूरवर क्षेत्ररक्षक आणि पोचलाय आकाश. आजच्या दिवसातील तिसरा झेल टिपत असताना आपण पाहतोय आकाशला. खूप चांगली क्षेत्ररक्षण. इथे बॅटची कडा. एसटी रक्षकाला चकून चेंडू निघून गेलाय. आलाय तो चौकार. चौकाराच्या साह्याने धावफलक गती पकडतोय. जाऊन पोचला 21 या अंकावरती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती पाहतोय आपण. चला स्पीडअप करा. तिसरं षटक मार्गस्थ होईल. पुन्हा आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतो आकाशला. आउटसाइड लेग स्टंप चेंडू होता. त्याच्यावरती प्रहार चढवलाय. बॅटची कडा घेतली आहे. चेंडू जातोय दरम्यान दिशेमध्ये. तिथे सर्कल मध्ये चेंडूला अडवण्यात यश प्राप्त केला. कुठली धाव. एक धाव मिळते या चेंडूवरती पाहायला मिळते. एक धावाच्या मध्ये धावफलक जाऊन पोचला 18 या अंकावरती. आकाश हा गोलंदाज
चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात देखील फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. इथे मात्र समोर ठेवलाय चेंडूला लेग साइडच्या दिशेने उडवलाय. मोठा प्रहार पाहायला मिळतोय नरेशच्या फलीतून. षटकार कशासाठी? थ्रोसाठी. फेर डिलिव्हरी. यानंतर आकाश या गोलंदाजावरती आक्षेप घेऊ नका. क्लिअर फ्रेश बॉलर आहे. या फलंदाजाची धावफलक स्थिर असेल. या चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक पाहतो आपण 26 या अंकावरती. या षटकातील चेंडूचा विचार करायला गेला तर अजूनही एक चेंडू उर्वरित आहे. धावा खर्च झाल्यात त्या 9 या षटकामध्ये. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील आकाश या गोलंदाजाच्या. पाच झालेत. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर षटकार. नो बॉल टाकलाय का? फ्री हिट वरती षटकार आलाय का? ओके, मग नक्कीच नो आमच्यापर्यंत पोहोचला नाही निर्णय. लक्ष असू द्या आपला देखील. नको जाऊ दे. वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल.
28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दरम्यान पुन्हा इथे चेंडू हवेत पाहतोय आपण तिथे क्षेत्ररक्षक सोमनाथ आणि तिथे मात्र पकडली जाईल झेल. अठ्ठावीस शेवटचा चेंडू उर्वरित असेल या षटकातील. करणला पाहतोय आपण इनॅट नंबर 7 7व्या क्रमांकावरती मार्गस्थ झालाय फलंदाज करण. त्याला मिळतील का त्याच्या परीतून. इथे आडव्या बॅटने प्रहार चढवायचा होता. उशिराने चेंडू येतोय. बॅट अगोदर निघून गेली त्या कारणास्तव निर्धाव चेंडूची सांगता. स्लो पद्धतीचा चेंडू होता. अगदी मंद गतीने चेंडूला फेकला होता. इथे मात्र आउटसाइड ऑफ चेंडू होता. कट करायचा होता बॅटची खालची कडा आणि इथे ऑफ स्लिप मध्ये चेंडूला थांबवण्यात यश प्राप्त केलं. तिथे सिंगल धाव पाहायला मिळाली. सिंगल धावीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला 31 या अंकावरती. चौथं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू संपुष्टात आलेत. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर फक्त ना फक्त 2च धावा खर्च करतोय गोलंदाज ऋतिक. चांगली गोलंदाजी होती. फुलटॉस चेंडू होता. घुटना टेकून लेग साइडच्या दिशेने लेग स्लिपच्या डोक्यावरून हा फटका खेळायचा होता. संपर्क नाहीये त्या कारणास्तव पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडू 2 धावा खर्च करत असताना आपण पाहतोय करणनी ऋतिक या गोलंदाजाला स्ट्राईकला आपण पाहतोय करणला ज्याच्या फलीतून एक सिंगल धाव पाहायला मिळाली. ताकद लावली जाते. एक्स्ट्राचे एफर्ट इथे जोडले जात आहेत परंतु संपर्क नाहीये. आता लेग साइडच्या दिशेने चेंडूला प्रहार चढवलाय. एक धाव तर मिळाले. दुसऱ्या धावीसाठी निघालाय. दुसरी धाव मिळेल का आणि खराब फेकी त्या कारणास्तव आपण पाहतोय एक टप्प्याने फेकी केली. अतिरिक्त उचली पाहायला मिळाली त्या कारणास्तव चेंडू उंचावरून पकडून एस्टॅनपर्यंत नेईपर्यंत तिथे धाव पूर्ण झाली होती. 2 धावा धावफलकावरती पाहतोय. 5 चेंडू संपुष्टात आलेत आणि धावफलक आपण पाहतोय 33 या अंकावरती. आउटसाइड ऑफ स्टंप इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. वाईट चेंडू प्लस 22ची धाव.
2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पुन्हा फुलटा चेंडू होता, मोठा प्रहार चढवलाय. योगेश शेंडेच्या फलीतून आलाय तो षटकार. षटकाराच्या साह्याने षटक संपला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 41 या अंकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर. इथे पुन्हा क्रॉस द लाईन फटका खेळायचा होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु त्याच्याच अगोदर इथे पंचांनी बोटवरती केलं, म्हणजेच लेग बायच्या स्वरूपात इथे पंच सांगितलंय विकेट गेली आहे करण या फलंदाजाची. एल बी फॉर द विकेट. अगदी यष्ट्यांच्या मधोमध पकडलाय. गोलंदाजीवरती पाहतोय आपण अजित, चांगली गोलंदाजी करतोय. अकोटप्याचा चेंडू. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार होतो. एकीकडे पाहतोय आपण रिया 11 रजपे संघ, या ठिकाणी मयूर शेठ सकपाल यांचं आगमन झालेलं आहे. चला स्पीड अप. सावी 11 रजपे विपक्षात आपण रियान 11 संघ, या दोन्ही संघादरम्यान आपण नाणेफेकी करणार आहोत. नो बॉल दरम्यान आपण पाहतोय रियान 11 विपक्ष सावी 11 रजपे. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. वाईट नाही, बॅट कट आहे. ओके, धन्यवाद. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणार आहे, याच्याकडे लक्ष द्या. हा
क्रॉस आहे. क्रॉस आहे. हा फलंदाज आउट आहे. दुसऱ्या धावेसाठी धावबाद झालाय. आता मात्र समोरचा चेंडू होता, स्पर्श नाहीये फली आणि चेंडूचा, त्या कारणाचा निर्धाव चेंडूची सांगता शेवटचा चेंडू निर्धाव, धावसंख्या स्थिर असेल, जाऊन पोहोचले ती 46 या अंकावरती. येणारे 30 चेंडू 47 धावांची गरज असेल. सेहेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतर 3 धावांची पॅनल्टी म्हणजे 49 धावा आणि 50 धावांचा लक्ष्य असेल तो एबी ब्रदर्स 11 संघाला. 30 चेंडू 50 धावांची गरज. तरी उद्यासाठी सूचना असेल, जो उद्याचा लॉट्स आहे तो कंपल्सरी टाइम टू टाइम वरती चालू होईल. 9:30 ला इथे रिपोर्टिंग करायचे संघाने. 9:30 ला टॉस केला जाईल. 9:30 ला जो संघ नायक इथे गैरहजर असेल त्याला 2 धावांची पॅनल्टी असेल. हॅलो हॅलो पुन्हा एकदा सांगून देतोय, उद्याच्या लॉट्स मध्ये पहिला सामना कोण आहे सांगा रे. चला, सावी 11 संघाचा कर्णधार आणि रियान 11 संघाचा कर्णधार यांनी टॉस सोडवण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आस्था 11 कशेले, तर एकीकडे असेल हर्षद दादा फाउंडेशन संघ आंबेवली यांच्या दरम्यान पहिला सामना पाहायला मिळेल. तरी रिपोर्टिंग करायचे 9:30 ला. 9:30 नंतर टॉस नंतर तुम्हाला 10 मिनिटाचा ब्रेक दिला जाईल आणि परफेक्ट 9:45 सामना चालू होईल. चेंडू पडला जाईल याचीकडे लक्ष द्या, कारण 5 षटकाचे सामने उद्याचा लॉट्स क्लिअर करायचे आणि आता उर्वरित सामने आपण थोड्याच वेळात निर्णय घेऊ. रियान 11 संघाचा संघनायक भालचंद्र कांबडी. अकुटाब्याचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय. सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न. आधी लेझी फिल्डिंग पाहायला मिळते. फंबल झालंय क्षेत्ररक्षकांमध्ये. दोन्ही क्षेत्ररक्षण चेंडू मागे धावत होते. जोपर्यंत चेंडू थांबत नाही तोपर्यंत
रियान 11 संघाचा संघनायक आणि सावी 11 रजपे संघाचा संघनायक टॉस बॉक्स मध्ये यायचे. नाही निर्णय सांगा आमच्यापर्यंत पोहोचवा. 2 षटकांचा सामना होणार आहे आपला इथे. 2 षटकांचा सामना असेल याची दक्षता घ्यायची कर्णधारांनी. दरम्यान आपण पाहतो वाईटची घोषणा झाली आहे. दरम्यान आपण इथे पाहतोय षटकार आलाय फलंदाज रामदासच्या फलीतून. इथे बॅटची कडा घेऊन ऑफ स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. तिथे चेंडू सरसावलाय. तिथे कुठली धाव पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आतापर्यंत चेंडू संपले 4. धाव संख्या आपण पाहतोय 9-10 या अंकावरती. अजूनही या षटकातील 2 चेंडू नरेशच्या गोलंदाजीत पाहायला मिळेल. इथे आता समोर चेंडू होता लेग साईडच्या दिशेने चेंडूला उडलाय. पुन्हा येईल मोठा फटका. षटकार वर उडवला चेंडू. आयोजकांसाठी पारितोषिक एक आयोजकांसाठी नाही आहेत प्रेक्षकांसाठी आहेत. 100 रुपये गमावलेत. इथे बॅटची कडा आणि विकेट. गेल्या प्रहार चढवलाय
रमेश केवर या फलंदाजाने इथे आलाय षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 3400 अंकावरती. 50 धावा करायची अजूनही 16 ची गरज असेल. अठरा चेंडू 16 ची गरज. दरम्यान आपण इथं पाहतो षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल 40 अंकावरती. 10 धाव्यांची गरज आहे आता येणाऱ्या 17 चेंडू मध्ये. इथे चांगला चेंडू, अगदी कमबॅक करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज उमेशच्या गोलंदाजीतील दुसरा चेंडू. चांगला चेंडू टाकला होता जिथे प्रतिउत्तर नव्हतं फलंदाज रामदासकडे. ऑफसाईडच्या दिशेने चांगली फटकेबाजी रामदासच्या फलीतून आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे पुन्हा क्रॉस द लाईन फटका आणि पुन्हा षटकार. आता फक्त आणि फक्त 4 धाव्यांची गरज असेल येणाऱ्या 15 चेंडू मध्ये. तरी इथे आपण पाहतोय अपील झाली होती. दरम्यान रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि बॅटच्या साहाय्याने चेंडू स्पर्श केला होता. एक शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आणि इथे सलगचा तिसरा षटकार त्याच दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे सामना संपलाय, फिनिश झालाय. आणि ए ग्रुप क्लिअर झालाय. एकीकडे श्री गणेश 11 संघ A2 मध्ये, तर A1 मध्ये माफी असावी श्री गणेश 11 संघ, आणि A2 मध्ये आपण पाहतोय AB ब्रदर्स 11 संघाला.